आपण सर्वांनी शनी शिंगणापूरबद्दल ऐकले असेल, पण नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात एक असे नस्तनपूर नावाचे गाव आहे ज्याचा इतिहास थेट त्रेतायुगाशी जोडला गेला आहे। हे तेच पावन स्थान आहे जिथे साक्षात प्रभू श्रीरामांनी शनिदेवांची स्थापना केली होती। आता आपण ह्या मंदिराचा आणि रामायणाचा संबंध बघूयात। देशभरातील शनी महाराजांच्या 7.5 पीठांपैकी श्री क्षेत्र नस्तनपूर हे स्वयंभू पूर्ण पीठ म्हणून ओळखले जाते। श्रीरामांनी स्थापन केलेल्या 3.5 पीठांमध्येही नस्तनपूरला पूर्णपीठ म्हणून मान्यता आहे। नस्तनपूरचे हे स्थान हजारो वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते। विशेष म्हणजे या मंदिरात स्त्रियांनाही दर्शनासाठी प्रवेश आहे। मंदिराची आख्यायिका अशी की पूर्वी या ठिकाणी घनदाट जंगल होते। हा सर्व परिसर दंडकारण्य म्हणून प्रसिद्ध होता। पंचवटीत सीतेचे अपहरण झाल्यानंतर श्रीराम व लक्ष्मण मनमाड जवळील अगस्ती ऋषींच्या आश्रमात म्हणजेच सध्याच्या अनकाई किल्ल्यावर पोहोचले। तेव्हा अगस्ती ऋषींनी सीतेबद्दल विचारले असता श्रीरामांनी सर्व हकीकत सांगितली। त्यावेळी अगस्ती ऋषींनी सांगितले की तुम्हा 7.5 आहे, तिचे निवारण व रावणावर मात करण्यासाठी शनिदेवाची आराधना करावी लागेल। यासाठी शनिदेवाच्या 3.5 शक्तिपीठांची स्थापना करावी। अगस्ती ऋषींच्या आश्रमातून श्रीराम व लक्ष्मण पुढील प्रवासासाठी निघाले असताना सायंकाळी तत्कालीन नशरतपूर म्हणजेच आताचे नस्तनपूर येथे पोहोचले। पुढे घनदाट जंगल असल्यामुळे ते रात्रीच्या मुक्कामासाठी तेथेच थांबले। श्रीराम व लक्ष्मण त्रिकाल संध्या करीत असत। सायन संधीची वेळ झाल्याने श्रीराम संध्या करू लागले। सूर्यास अर्घ्य देत असताना त्यांच्या हातात सूर्याने सध्या नस्तनपूर क्षेत्री स्थापित असलेली शनिदेवाची मूर्ती दिली। श्रीरामांनी या मूर्तीचे पूजन करून याच ठिकाणी प्रथम शनिपीठाची स्थापना केली व विधिवत पूजा केली। यावेळी आकाशातून सर्व देवांनी पुष्पवृष्टी केली होती। सकाळी पूजा अर्चा करून श्रीरामांनी सीतेच्या शोधासाठी पुढे मार्गक्रमण केले। तर मित्रांनो, हा होता प्रभू श्रीरामांच्या पाऊलखुणांनी पावन झालेल्या आपल्या लाडक्या महाराष्ट्राचा एक दैवी प्रवास। पंचवटीची ती शांतता, सीता गुंफेतील ते पावित्र्य, रामकुंडाचा तो भक्तिमय प्रवाह आणि अंजनेरीच्या शिखरावरून दिसणारा हनुमंताचा तो पराक्रम, हे सर्व केवळ इतिहास नाही तर आपल्या संस्कृतीचे जिवंत साक्षीदार आहेत। शबरी मातेची निस्सीम भक्ती असो वा नस्तनपूर येथील शनी महाराजांची भक्ती, या प्रत्येक मातीच्या कणात आजही प्रभू श्रीरामांच्या अस्तित्वाचा भास होतो। आपल्या महाराष्ट्रातील ही तीर्थक्षेत्रे आपल्याला केवळ पर्यटनाचा आनंद देत नाहीत, तर जीवनातील संघर्षात मर्यादा पुरुषोत्तम कसं राहावं याचा संस्कारही देतात। जर तुम्हाला आमचा हा प्रयत्न आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा। महाराष्ट्राचा हा महान आणि गौरवशाली इतिहास आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तुमच्या भागात रामायणाशी संबंधित असेच एखादे वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण असल्यास आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून आम्ही तिथेही पोहोचू शकू। अशाच नवनवीन ऐतिहासिक, पौराणिक आणि आध्यात्मिक माहितीसाठी